तुरीला मे महिन्यापर्यंत 14,000 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळणार का? याचंच उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, तुरीचा बाजारभाव लक्षात घेता राज्यामध्ये तुरीला सध्या 9,500 ते 10,500 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळत आहे। राज्यातील जिल्ह्यांमधील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीला 10,000 रुपयांच्या वर देखील बाजारभाव सध्या मिळत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, देशात यंदा 2024 लोकसभा निवडणूक आहे। पुढच्या 2 महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे का? तर मित्रांनो, सध्याची जर परिस्थिती बघितली तर तूर आयात ही थांबलेली आहे। अशातच तुरीचे बाजारभाव हे गगनाला भिडताना दिसत आहे। बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरीचे जबरदस्त बाजारभाव 10.5 ते 10,700 रुपयापर्यंतही आपल्याला जाताना दिसलेले आहे। कारण सरकारने यंदा तुरीची आयात ही केलेली नाही, परंतु तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आताही आयातीविषयी धाकधूक वाढलेली आहे। इलेक्शन डेट्स डिक्लेअर व्हायच्या आधी किंवा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी जर सरकारने तुरीची आयात केली तर पुन्हा बाजारभाव हे पडू शकतात। पण जर आचारसंहिता लागेपर्यंतचा जर वेळ निघून गेला, एकदाची आचारसंहिता जर लागली, इलेक्शनचे डेट्स डिक्लेअर झाले, तारखा डिक्लेअर झाल्या, तर तुरीच्या बाजारभावामध्ये या महिन्याच्या शेवटीपर्यंत जबरदस्त तेजी येऊन तूर बाजारभाव हे 11,000च्या घरात आपल्याला जाताना बघायला मिळू शकते। आणि मे महिन्याचं जर शेतकरी मित्रांनो तुम्ही टार्गेट ठेवत असाल, मे महिन्यापर्यंत तूर विकायची नसेल, तर मे महिन्यामध्ये तुम्हाला 13,000 ते 13,500 रुपयापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव तुरीला हा मिळण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर चना हरभरा बाजारभावाचं देखील तसंच आहे मित्रांनो। तुरीच्या बाजारभावासोबत चण्याचे देखील बाजारभाव पुढच्या काही काळामध्ये वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे। तर ही होती मित्रांनो तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट। अशाच नवनवीन अपडेटसाठी, शेतमालाचे बाजारभाव, शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा। भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार।